नमस्कार. आज बनवूया आपण साबुदाणा खिचडी एकदम सोप्या पद्धतीने. मी इथे 1 वाटी साबुदाणा रात्रभर पाण्यात भिजू घातला होता. तर बघू शकता रात्रभर भिजल्यामुळे छान भिजलेला आहे साबुदाणा. तर आपण आता साबुदाणा खिचडी बनवायला सुरुवात करूया. तर इथे कढई छान गरम करून घेतली, त्यामध्ये शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला. तर इथे माझे शेंगदाणे भाजून झालेले आहेत, काढून घेते. आता याच कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं. 2 पळ्या तेल टाकलेलं आहे मी. आणि यामध्ये आपल्याला साल काढलेला बटाटा आणि स्वच्छ धुतलेला बारीक चिरलेला बटाटा टाकून घ्यायचा आहे. छान मिक्स करायचं आहे. यावरती थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि झाकण ठेवून थोडंसं शिजवून घ्यायचं आहे. तर दुसरीकडे इथे कढई ठेवलेली आहे छोटी, आणि यामध्ये आपल्याला मिरच्यासुद्धा भाजून घ्यायच्या आहेत. तर या मिरच्या आपल्याला डाग पडेपर्यंत भाजून घ्यायच्या आहेत. तर बघू शकता इथे मिरच्या भाजलेल्या आहेत. यामध्ये सुद्धा थोडंसं मीठ टाकायचं आणि हे थोडं जाडसर असं वाटून घ्यायचं आहे आपल्याला. आता हा साबुदाणा खिचडी मी बाजूला काढून घेतलेला आहे, साबुदाणा भिजलेला. तर याच्या छान अशा गाठी वगैरे होतात, त्या अशा हाताने मी हे करून घेतलेलं आहे. यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे. आपण मसाला का बारीक करताना पण मीठ टाकलं होतं, आणि बटाटे शिजताना सुद्धा मीठ टाकलं होतं, त्यामुळे इथं थोडंसंच टाकायचं. आणि हे वाटण आपल्याला या साबुदाण्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. छान मिक्स करून घ्यायचं आहे याला. तर बघू शकता इथे हे छान मिक्स झालेलं आहे. आता हे बटाटेसुद्धा शिजलेले आहेत. यामध्ये हे टाकून घ्यायचं कढईमध्ये साबुदाणा. एकदम सोपी पद्धत आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं. तर तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा. बघू शकता तुम्ही. आता इथे गॅस कमी करायचा आहे आपल्याला, आणि यावरती आपल्याला 2-3 मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे. झाकण काढून घ्यायचं आहे. यामुळे साबुदाणा खूप छान होतो अशा झाकण ठेवलं 2-3 मिनिटांसाठी. तर परत छान मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला कमी गॅस करूनच याला छान हलवून घ्यायचं आहे साबुदाण्याला. तर साबुदाणा आपला तयार आहे. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.